प्रशांत कोरटकरनेच दिली इंद्रजित सावंत यांना धमकी। सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनेच फोन केल्याचं स्पष्ट, सूत्रांची माहिती। नागपुरात प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल। छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं पडलं महागात। मराठा समाजासह कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून अटकेची मागणी। भास्कर जाधवांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ पडण्याची शक्यता। अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे नाव जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांनी घेतली माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर यांची भेट। खदगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या शक्यतेनं चर्चांना उधाण। कोल्हापुरात रिक्षा प्रवास महागला। किमान भाडं 25 रुपये, नवे दर आजपासून लागू झाल्यानं नागरिकांच्या खिशाला कात्री। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री 10 तासांचा विशेष मेगा ब्लॉक। 3 मेल एक्सप्रेस आणि 59 लोकल फेऱ्या रद्द। वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन। शनी शिंगणापुरात शनी देवतेला ब्रँडेड तेलानंच करावा लागणार अभिषेक। शनी मंदिर देवस्थानने घेतलेल्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी। नमस्कार, मुलुक महाराष्ट्रामध्ये आपण सविस्तर घडामोडी सगळ्या बघणार आहोत। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। प्रशांत कोरटकरनेच इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याची सूत्रांची माहिती आहे। सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनेच इंद्रजित सावंत यांना फोन केल्याचं स्पष्ट झालेलं आहे। दरम्यान कोरटकरने आवाज मॉर्फ केलेला आहे असा खोटा दावा केला होता असं तपासात समोर आलंय। तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना फोनवरून शिवीगाळ केली, छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं। हे सगळं प्रशांत कोरटकरला महागात पडलेलं आहे। कोल्हापूर नंतर आता नागपुरात सुद्धा कोरटकर विरोधात गुन्हा दाखल झालाय। सकल मराठा संघटनांकडून कोरटकरच्या अटकेची मागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान प्रशांत कोरटकर अद्यापही फरारच असून तो मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। अशात कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांच्या टीमकडून त्याचा शोध सुरू आहे। प्रशांत कोरटकर विरोधात नागपुरात आज बाईक रॅलीही काढली जाणार आहे। या सगळ्या बातमीविषयी आपण अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, काय माहिती? कोल्हापूर नंतर आता नागपुरात सुद्धा गुन्हा दाखल। सुवर्णा, खरं तर प्रशांत कोरटकर याच्यावर आता नागपुरात देखील गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरच्या इथून पुढे अडचणी वाढणार आहे यामध्ये कुठलाही संदेह नाही आहे। कारण या सगळ्या तपासामध्ये ज्या आहे त्या नागपूरमध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळे अडचणी येतो त्या आता त्या अडचणी दूर होणार आहे। आणि पोलिसांकडून जो आहे तो प्रशांत कोरटकर यांचा शोध घेण्यासाठी नागपूर पोलिसांकडून आणखी काही टीम गठीत केल्या जाणार आहे। आणि प्रशांत कोरटकर लवकरात लवकर कसा पकडला जाईल या दृष्टीने जे ते प्रयत्न केला जाणार आहे। खरं तर सकल मराठा समाजाच्या वतीने जे आहे ते गेले 3 दिवस जे आहे ते पोलिसांना प्रशांत कोरटकरवर नागपूरमध्ये गुन्हा दाखल करावा ही मागणी लावून धरण्यात येत होती। आणि अखेर जो आहे तो काल रात्री उशिरा जो आहे तो प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झालेला। मात्र आता नागपूरकर देखील प्रशांत कोरटकर याला लवकर अटक व्हावी याकरता पुढे सरसावलेल्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा करण्याची मागणी घेऊन जे आहे ते नागपूरच्या या शिवाजी पुतळा परिसरामध्ये आपण पाहतोय की हस्ताक्षर अभियान जे आहे ते राबविलं जातं। या शिवाजी पुतळा परिसरामध्ये हा एक मोठा बोर्ड लावण्यात आलेला आहे। आणि ज्या पद्धतीने महापुरुषांचा अपमान राज्यात केला जातोय त्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा याकरता जे आहे ते हस्ताक्षर मोहीम इथे जी आहे ती राबविली जातात। नागपूरकर येऊन मोठ्या संख्येने इथे येऊन आपली सही करून जे आहे ते या मागणीला पाठिंबा दर्शवतात। थोड्याच वेळात प्रशांत कोरटकरला अटक व्हावी या मागणीला घेऊन
सकल मराठा समाजातर्फे इथून जी आहे ती बाईक रॅली निघणार आहेत आणि कोरटकरला तात्काळ अटक करा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा करा ही मागणी जी आहे ती केली जाणार आहे। काही नागरिक आपल्यासोबत आहे, मला सांगा प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्याची जी तुमची मागणी होती ती पूर्ण झालेली आहे, इथून पुढे आता तुमची काय भूमिका? नाही, कोराटकरला जी काल आपण त्याच्या विरुद्ध जी आपण मागणी केली होती 4 दिवसा अगोदर, ती काही कारणास्तव ती झाली नव्हती, परंतु काल ती मागणी पूर्ण झाली। काल रात्री 1 वाजता प्रशांत कोराटकरवर नागपुरातून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याबद्दल आम्ही प्रशासनाचं धन्यवाद करतो। तुम्ही धन्यवाद करताय, पण गुन्हा दाखल करण्यात नागपूर पोलिसांनी 4 दिवस का वाया घालवले हा प्रश्न विचारणार आहात का? कुठेतरी ते प्रेशराईज होत होते, असं मला वाटतं की कुठेतरी ते प्रेशराईज होत होते, त्यामुळे ते या गोष्टीला दिरंगाई करत होते। सकल मराठा समाजातर्फे जरी त्याला अटक झाली, अटक झाल्यानंतरही आमचा हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील। मला सांगा, नागपूर पोलिसांनी 4 दिवस गुन्हा दाखल करायला वेळ घेतलेला आहे, काय कारण असायला पाहिजे? तुम्ही वारंवार मागणी करत होते, आंदोलन करत होते। आमची मागणी हेच होती की मला सांगा, कोल्हापूरमध्ये त्यांच्यावरती FIR दर्ज झाली आणि कोल्हापूरचे पोलीस नागपूरपर्यंत येतपर्यंत तो माणूस इथून गायब झाला, याच्या मागे कुठेतरी इथल्या सत्तेचा त्याच्यावरती हात आहे किंवा त्याला सपोर्ट आहे। त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे दैवत आहे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहे, आज जो भारत देशात हिंदवी स्वराज्य दिसून राहिला तो छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांमुळे आहे। आणि अशा जो राजाचा अपमान होत असेल तर अशा माणसांना कुठेही आम्ही त्यांचा अपमान सहन करून घेणार नाही। आणि महाराष्ट्र सरकारमध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने होटं मागितले, असे स्वतःला मराठा नेता समजत, अजित पवार असो की एकनाथ शिंदे असो, यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे, हा आमचा सकल मराठा समाजाकडून मागणी आहे। नक्कीच आपण पाहतोय की नागपूरकर जे आहेत ते आता प्रशांत कोरटकर यांच्या अटकेसाठी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात 4 दिवस गुन्हा दाखल करायला लावला असला तरी आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ प्रशांत कोरटकरला अटक करावी आणि त्याला कडक शिक्षा द्यावी या मागणीला घेऊन जे आहे ते सही अभियान असेल किंवा बाईक रॅली असेल, आज दिवसभर जे आहे ते नागपूरकर आणि सकल मराठा समाजातर्फे जे आहे ते हे आंदोलन राबविलं जाणार आहे। नक्की उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। प्रशांत कोरटकर समोरच्या अडचणी वाढलेल्या आहेत, कारण असं की CDR जो आहे इंद्रजित सावंत यांना फोन केल्याचा प्रशांत कोरटकरने समोर आलेला आहे। आता आपण पुढे जाऊया। प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान आणि इंद्रजित सावंतांना जीवे मरण्याची दिलेली धमकी या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। इंद्रजित सावंतांची फॉरेन्सिक विभागाने चौकशी केली। इंद्रजित सावंतांची सुमारे 3 तास चौकशी झाली। फॉरेन्सिक विभागाने इंद्रजित सावंत यांच्या मोबाईलमधील कोरटकर सोबत झालेल्या संवादातील आवाजाचे नमुने घेतलेले आहेत। 3 वेगवेगळ्या पद्धतीने आवाजाचे नमुने घेण्यात आले। तपासणीसाठी मोबाईलमधील डेटा पेनड्राईव्ह मधून घेतला गेलेला आहे। इंस्टाग्रामला ज्या पद्धतीने धमकी दिलेली होती ती त्यांच्याच अकाउंटवरून आलेली होती। त्यामुळं हे जे काही सगळं आहे याचा पूर्णपणे व्यवस्थित तपास होऊन जे काही दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती? इंद्रजित सावंतांशी सुद्धा पोलिसांनी संवाद साधला, 3-3.5 तास हा संवाद झाला, काय सांगाल? हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस वेगवेगळ्या बाबतीनं तपास करताना पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजित सावंत यांना धमकी दिली आणि छत्रपती शिवराय आणि जिजाऊ मासाहेबांच्या बद्दलचे आक्षेपार्ह विधान केलं, त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झालेला आहे। हे सगळे संभाषण फोनद्वारे आहे आणि तो मी नव्हेच असं प्रशांत कोरटकर म्हणत आहेत। त्यामुळे याचं तांत्रिक विश्लेषण आहे ते करणं पोलिसांना क्रमप्राप्त आहे आणि हा तांत्रिक पद्धतीचा गुन्हा असल्यामुळे त्या दृष्टीनं प्रशांत कोरटकर यांच्या भोवतीचा फास आवळण्याचा प्रयत्न आहे तो कोल्हापूर पोलीस करताना पाहायला मिळतात। आणि त्यामुळे फॉरेन्सिक टीमने काल इंद्रजित सावंत यांची या संदर्भातली आहे ती पूर्णपणे चौकशी केली। सुमारे 3 तास ही चौकशी आहे ती चालली होती। यामध्ये इंद्रजित सावंत यांच्यासोबत प्रशांत कोरटकर यांचे जे संभाषण झाले त्याची ट्रान्स्क्रिप्ट तयार करण्यात आली आणि इंद्रजित सावंत ज्या पद्धतीने त्या फोनवरती संभाषण करत होते त्याच पद्धतीचे हे ट्रान्स्क्रिप्ट तयार करून त्या दृष्टीने इंद्रजित सावंतांच्या आवाजाचे 3 वेगवेगळ्या पद्धतीचे नमुने आहेत ते घेण्यात आले। जवळपास 3 तास ही सगळी चौकशी आहे ती जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये सुरू होती आणि या चौकशीमध्ये इंद्रजित सावंतांच्या आवाजाचे नमुने घेतलेत, याशिवाय त्यांच्या फोनमधल्या काही डाटासुद्धा आहे ते फॉरेन्सिक टीमनं आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। पेनड्राईव्हमधनं ही ऑडिओ क्लिप आहे ती सुद्धा आपल्या ताब्यात घेतलेली आहे। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा फास आवळण्याचा प्रयत्न आहे तो पोलिसांचा होताना पाहायला मिळते। थेटपणे ही धमकी दिलेली नाही, फोनद्वारे
एआयद्वारे दिलेला आहे आणि एआयचा वापर केला गेला अशा पद्धतीचा आरोप आहे ते प्रशांत कोरटकर करते आणि त्यामुळे एकूणच या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये पोलिसांना फॉरेन्सिक विभागाची ही मदत आहे ती मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्या दृष्टीनं फॉरेन्सिक विभागाने आता इंद्रजित सावंत यांच्याकडे तपासणी केलेली आहे आणि या तपासणीमध्ये आता पुढे काय येते आणि ही जी ऑडिओ क्लिप आहे त्याची सत्यता काय हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सुवर्णा. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ज्ञानेश्वर.